संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। राज्यात शेतकरी उरलाच नाहीये। शेतकरी जातीच्या लढाईमध्ये विखुरला गेलाय। शेतकऱ्यांसाठी चळवळ उभी करायची की नाही असा प्रश्न कधी कधी पडतो। असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केलाय, पाहूयात। गृह खाता आहे कुठे इथे? ते तुमच्यासाठी आहे का? ते फडणवीस म्हणाल हां इथं हे करा। मला माहीत आहे एक नागपूरचा, त्याला इतकं फसवलं का गुप्ता काय कुठला परिवार होत आहे, ते नाही सोबत राहिला म्हणून त्याला बिलकुल संपूर्णच टाकलं आहे। लहान लहान गोष्टीसाठी गृहमंत्री फोन करते, याला अटक करा, त्याला हे करा। आणि हे सगळे आम्ही पाहतोय, प्रत्येक जिल्ह्यात गुंडे तयार करून ठेवले, वाचाळवीर तयार केले। म्हणजे पूर्ण सांगितलं का जे करायचं असेल ते सगळं करा। रेती तस्करी आमची, ते गुटखा तस्करी आमची, सगळे आम्ही बिलकुल जेवढे तुम्ही सरकारमध्ये कमावत नाही ना तेवढे आता तुम्ही गावात प्रत्येक ठिकाणी गुटखा दिसते का नाही दिसत? हाय बंदी, पैसा जाते कुठं? पोलीसवाल्याला दिसत नाही, तुम्हाला दिसतं, यांना दिसत नाही। वाळूची तस्करी तच्च्या तशीच आहे सगळं। आता ते रमी बंद झाली म्हणून नाही तर तिथं यांचा हात होत आहे। ते तुमच्या खोतले बोंबला लागले, कोणते ते कोण काय नाव ते सदाभाऊ खोतला, पण तुम्ही भाजपचे आमदार आणि तेच आता बजरंग दलच्या विरोधात त्यांची लढाई सुरू आहे। अरे ते तुमच्यासोबत भांडते तर लोकांसोबत कसा व्यवहार करत असेल? गाय महत्त्वाची आहेच, मायच आहे ती आमची, पण तुम्ही एकत्रित गुंडागर्दी चालतं म्हणजे एकत्रित गोरक्षण ठेवले तर अनुदान आहे, आणि जो शेतकरी घरी गाय ठेवतो त्याला अनुदान नाही। म्हणजे कार्यकर्त्याला पोसाचं फक्त। दिवाळीपूर्वी मग हे पैसे आता मिळणार नाही आहेत। पंचनाम्याचं सोंग मुद्दामून आणलेलं आहे। कसं आहे, वास्तविक जेव्हा आम्ही अतिवृष्टी जाहीर करतोय, अतिवृष्टी जेव्हा आपण जाहीर करतो तेव्हा त्याची गरजच नाही आहे, आपण सरसकट केलेली आहे। जे काही व्यवस्थित त्यांनी काय म्हटलं आहे का आता किती MM पाऊस पडला हा विषय महत्त्वाचा नाही आहे, नुकसान झालं आणि MM मोजण्यात काही अर्थ नाही आहे। आणि मग आता सरसकट सगळ्यांना पैसे दिले पाहिजे। त्याला पंचनाम्याचं सोंग आणून मुद्दामून त्याला मदतीपासून दूर ठेवण्याचा जो कार्यक्रम आहे तो फार चुकीचा आहे। कारण दुष्काळ जेव्हा जाहीर होतं आहे त्यांनी काय म्हटलं आहे, दुष्काळजन्य परिस्थिती आहे, ओला दुष्काळ असा शब्द जरी वापरता नाही आला तरी दुष्काळाच्या सगळ्या गोष्टी आम्ही जाहीर करणार आहोत, सगळ्या निकष लागू करणार आहोत। विषय संपला ना आता पंचनाम्याचं सोंग पाहिजे कशाला? आता डायरेक्ट पैसे टाका खात्यावर। नाही आम्ही पाहतोय धर्मानं मानत नसन, जातीनं मानत नसन, पैशानं मानत नसेल तर तलवारीनं मानणार। तर म्हणजे आता याच्यानंतर तुम्हाला काही बोललं आहे तर घरातून उचलून नेणार तुम्हाला भाजपवाले। तो वाल्मिक कराड कोणं पैदा केला? तो घयाळ जो आहे कोणं पैदा केला? यांनीच केला आहे। काय होतं त्यांचं आहे? काय होणार आहे? काय होत नाही मी सांगतोय बिलकुल। हे सगळे ना, हे अधिकारी यांना सगळे हे लाचार झालेले आहे, यांना पहिले लातर तुडवलं पाहिजे। हे घटनेनुसार कायद्यानुसार कधीच कारवाई करत नाही। एक फोन गेला का ते होत्याचं नव्हतं करतं, नव्हत्याचं होतं करतं। म्हणजे सरळ SP ला एवढे दबाव असतं मुख्यमंत्र्याचे का एखाद्या त्यांच्या कार्यकर्त्यावर चुकीच्या पद्धतीनं वागला तरी त्याच्यावर कारवाई होणं याच्यासाठी धावपळ असतं सगळी। म्हणजे ते पहिले मोघल कसे करायचे, कहा भी जाएंगे तो हमारे सिवाय कुछ नाही। भाजपा म्हणून तेच होईल या देशामध्ये व्यवस्थित गारत। मी सांगतो ना, हे भाजपच्या कार्यकर्त्याला महागात पडणार आहे। मूळ भाजपचा कार्यकर्ता ज्यांना अंगावर गुन्हे दाखल केले, आयुष्य गेले, तो कुठं दिसतं सत्तेत दाखवा ना मला, तो कुठंच दिसत नाही। तस्करीमध्ये नवीन आलेला, इकडला घेतलाय उसना, ते काय म्हणतंय हां वाळूमध्ये कोण चांगला आहे, राजकारणाकडे बच्चू कडू चांगला आहे तर घे त्याला पक्षात। वाळूमध्ये कोणाची तस्करी चांगली आहे, हां कोल्हापूरमध्ये हा वाळू चांगला आहे याची गुण, हां त्याला पक्षात घे, त्याला बळ दे, त्याला पैसे कमावू दे, त्याच्यातले आपल्याला घेऊ दे। हे सरळ असंच प्रकार चालू आहे। शेतकरीच अस्तित्वात नाही आहे, चळवळ कुठं राहील? शेतकरीच कुठं आहे? शेतकरी OBC झाला, शेतकरी मराठा झाला, शेतकरी दलित झाला, शेतकरी हिंदू झाला, मुसलमान झाला, आणि उरलेला शेतकरी पार्टीचा झाला आहे। भाजपचा शेतकरी वेगळा बोलतो आहे, राष्ट्रवादीचा शेतकरी वेगळा बोलतो आहे, काँग्रेसचा वेगळा, शिवसेनेचा वेगळा, प्रहारचा वेगळा। शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे आणि ते जगत नाही आम्ही, ते दुःख आहे। मुळात काय आहे का जातीच्या लढाईला आग लावायची गरज नाही, ते आपोआपच लागतं। इथं आग लागल्यानंतरही ते पेटतच नाही। ही आमची शेतकऱ्याची चळवळ करावं का नाही करावं हे आमच्याही मनात भ्रम असतं आहे, कारण मूर्खता आहे ना। हक्काची लढाई लढणं म्हणजे हे भावनेत जात नाही, लक्षात घ्या। आणि भावनेतल्या लढाईला वेग असतं
आणि हक्काच्या लढाईला वेगच नसतं, आपला वेग कमी करण्याची व्यवस्था निर्माण होते. का बाप मेला तरी 72 नेता जिवंत राहायला पाहिजे, बापाला पायदळी तुडवायचं, नेत्याचे झेंडे घेऊन मिरवायचं, अशी मानसिकता निर्माण करतं हे राजकारणी लोक आहे. आमच्या लोकांना ते समजत नाही. ज्या मायनं 9 महिने पोटात तुम्हाला ठेवलं आहे, ती माय आमची अडचणीत आहे, ती दुःखात आहे, तिचे स्वप्न पूर्ण होत नाही आणि आम्ही नेत्यांचे झेंडे घेऊन, पार्टीचे झेंडे घेऊन मिरवत राहतोय. अरे मी सांगतोय, बच्चू कडूवर निष्ठा ठेवू नका, कुठल्याच नेत्यावर निष्ठा ठेवू नका. निष्ठा ठेवायची नंतर मायबापावर ठेवा, त्या भूमीवर ठेवा. ह्या नेत्यावर कोणावरच निष्ठा ठेवू नका. पण गावात निष्ठावून तयार केले ना पार्टीचे मजबूत, मेल्यानंतर यांच्या झेंडे चटकून द्यावं लागेल, अशी व्यवस्था आहे. नागाच्या नाग कसं आहे, कमसे कम उपचार करता येतं, हे उपचार करायची वेळच आणत नाही ना. तुम्ही सांगा, आज शिंदे साहेबाला आणि अजितदादाला गोपनीय विचाराबरोबर बैठकीत घेऊन ते काय म्हणतं, तर ते तुम्हाला सांगन काय हे किती विषारी आहे म्हणून. पण ते बोलू शकत नाही. ईडी आहे अंगावर, ते तलवार इकून निघाले का तिकून तलवार मारलीच होय. पाय छाटणार, मुंकही छाटणार, धड शिल्लक राहील. ना बोल सकते हो ना चल सकते हो. त्यांनी पुन्हा भाजपनं दाखवलं का आम्ही म्हणजे काही साधा साप नाही आहे, आम्ही विषारी नाग आहो. आणि तर कधी वीज सोडून आम्हाला सांगता येत नाही. माझंच काय हो, त्यांच्या कार्यकर्तेच तर त्यांच्याजवळ ज्यांनी मार मेहनत केली. जेव्हा भाजपची सत्ता नव्हती तेव्हा रख त्यांनी, आम्ही पाहतो, रक्ताचं पाणी केलं. तो एक तरी कार्यकर्ता भाजपचा आमदार दिसतं का? तो एक तरी कार्यकर्ता खासदार दिसतं का? यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस शिवाय 1-2 मंत्री सोडले तर कोणी भाजपचा आहे? हे कार्यकर्त्याला सोडत नाही तर माझा काय केव्हा आहे? मी तर एक अतिशय दूरचा माणूस आहे. यांनी भाजपच्या कार्यकर्त्यासोबत वैर केलं. तुम्ही पाहिलं नाही गुजरातचा तो अरुण परमार, तो तुम्हाला दाखवायचा, तो गुजरात त्या कांडच्या वेळेस तो त्याचं बयान पहा काय आहे. तर मोची होत आहे, त्याला तारखा लावता मरण यावं लागलं तरी एक साधा कार्यकर्ता, त्या गुजरातचा कार्यकर्ता भाजपचा त्याच्याजवळ गेला नाही. दंगलीत वापरला त्याला, दंगलीनंतर काय सोडला. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.